चैतन्याच्या शेतात आपण आलोय. चैतन्य धन्यवाद. हो उदरभरण नोवे जाणी जय यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या घरीतला मी यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, विगमी चॅनलच्या माध्यमातून आपण जवळपासची नैसर्गिक ठिकाणं, पर्यटन स्थळं, देवस्थानं यासारखी ठिकाणं दाखवत असतो. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहर म्हणजे एक पुन्हा अजूनही काही भागामध्ये आपल्याला खेडेगावाचा म्हणजे गावाचा अनुभव देत असतं आणि आजही तिथे बऱ्यापैकी शेती केली जाते. तर आज आपण अनुभवणार आहोत ही भात शेतीची लावणी. आपलाच एक मित्र आहे जो आपल्या भजन मंडळाचा चैतन्य खोत, त्यांनी आपल्याला या व्हिडिओसाठी सहकार्य केलं. त्यांचं रहाटोली येथे गावात शेत आहे आणि तो आपल्याला आज आपल्या रहाटोलीच्या शेतात घेऊन आला आहे. मंडळी, पाऊस सुरू झाल्यानंतर शेतीच्या कामाला सुरुवात होते आणि सुरुवातीला पेरणी, मग लावणी यासारख्या बऱ्याचशा प्रक्रिया असतात आणि माझ्यासारखे किंवा अनेक जी शहरातली पिढी आहे त्यांना कुठे या गोष्टींबद्दल विशेष माहिती नसते. तर या व्हिडिओच्या निमित्ताने मी स्वतः हा एक शेतीचा अनुभव घेणार आहे आणि या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला हा शेतीचा अनुभव म्हणजे भात शेती कशा प्रकारे लागवड केली जाते त्याचा अनुभव आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने पाहता येईल. निसर्गाच्या सानिध्यात आपले शेतकरी बांधव आपला घाम गाळतात तेव्हा आपल्या ताटामध्ये कुठे अन्न येऊन पडतं. त्याच्यामागे बरीचशी प्रोसेस असते, बरीचशा प्रक्रिया असतात. त्याच्यामुळे हे आपण जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा शेतीचा अनुभव आपण चित्रीकरण करत आहोत. आपला व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. मंडळी, चहा नाश्ता करून आपण चैतन्याच्या घरातनं निघालो आहोत आणि घरापासून त्यांचं शेत थोडंसं काहीसं लांब आहे आणि आता त्यांच्या शेताकडे जाताना मध्ये हा थोडा पाण्याचा ओळ लागला आहे आणि त्यातनं आपण पुढे जाणार आहोत. तर आपले हे सगळे भजनी मंडळी प्रतीक, राम, चंदू, आरवी आणि चैतन्य पुढे चाललं आहे. आपण पुढे गेल्यानंतर शेतात गेल्यानंतर त्यांच्याशी बोलूच. तर आता हा बघा सुंदर निसर्ग आणि या पायवाटेने आपण आता पुढे चैतन्याच्या शेतात जाणार आहोत. आजूबाजूला बघा किती छान सुंदर हा निसर्ग दिसतोय. आहे की नाही पावसातलं हे सुंदर बदलापूर. आपण आता आहोत ते बदलापूरमधल्या रहाटोली या गावात. म्हणजे बदलापूर शहरापासून
साधारण एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावर असेल हे राहटोली. मंडळी आपण चालताना इकडे ही कोरडूची झाडं दिसत आहेत आणि त्याच्यावरती ना फुलपाखरांचा थवा बघा फिरतोय. मस्त हे झाडांवरती फुलपाखरं बसतात. हे किती दिवस आधी घातलेला हा भात इथे, म्हणजे रुजत किती? जवळजवळ 20-25 दिवस झाले. 20-25 दिवस म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर आपण साधारण घातला. अच्छा सुरू झाला हा नांगर झाडाचं. अच्छा पेरणी करायची भाताची हा आणि मग तो 20-21 दिवसात तयार होतो. अच्छा 21 दिवसामध्ये ही अशी रोपं तयार झाली. मग ते आता आपण शेत लावायची शेतामध्ये. अच्छा आणि मग किती दिवसांनी काढायसारखा तयार होणार? नंतर आता आपला दसरा वेगळा कधी कधी लवकर होतो, नाही तर मग दिवाळी परत होतो. अच्छा तरी म्हणजे नाही म्हटलं तरी 2 महिने जातील. 3 महिन्यात होतो. 3 महिने जातील. अच्छा अच्छा. मंडळी सुरुवातीला अशा प्रकारे ही बियाणं घातलं जातं आणि त्याच्यानंतर ही त्याची साधारण 20-21 दिवसानंतर ही अशी रोपं तयार होतात. आणि आता ही सेवा लावताना सर्व एकत्रच लावतात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ती उपटून त्याच्या अशा मूठ बांधल्या जातात. हे बघा म्हणजे हे अशी काढून त्याच ह्याने मूठ बांधली आहे. तर ही सगळी आपली रोपं होती भाताची तरवा ते एका गोणीत भरलेत आणि हे काका आता घेऊन आता शेतात घेऊन जातील. काही जण हातातनं घेऊन गेले आणि एकदम जास्त घेऊन जायसाठी तुम्ही ते गोणीत भरले. बोजा. तर आता इकडनं पुढे याच मार्गाने काका पुढे जातील. शेताला हे कुंपण घातलं आहे आणि शेतात चपला काही चालत नाहीत कारण चिखलात त्या रुकतील म्हणून आधी सगळ्या चपला काढल्यात. आपल्यातली काही मंडळी पुढे गेलेत आणि हे कुंपण आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. ही आपली मंडळी पुढे गेलेत आणि तिथे लावणी करायला सुरुवात केली आहे. आणि हे बघा हे ठिकठिकाणी या मगाशच्या ज्या जुड्या होत्या त्या फेकल्यात. कारण का तर आपण तिथल्या तिथे त्या उचलून आपल्या लावणीला सोपं पडेल. आणि इथला हा भात लावून झाला आहे आणि तिकडे पुढे ते काका त्यांनी आपल्याला मगाशी माहिती सांगितलेली ते. तर आपण जवळ जाऊन ही लावणी कशा प्रकारे केली जाते ती पाहूया. आपण स्वतः अनुभव घेऊया. आजोबा हे लावणी करतात बघा. ही कशा प्रकारे लावली जाते. तर अशा प्रकारे थोडी थोडी हे घेऊन म्हणजे जी मगाशी मूठ बांधलेली त्यातली थोडी थोडी रोपं घेऊन ती चिखलात रोपली जातात. आरवी कसं वाटतंय? मस्त वाटतंय. पहिल्यांदा झाली शेतात? नाही. अच्छा गावी गेली असशील ना? तरी आपली भजन मंडळी चंदू, राम, प्रतीक आणि ते काका आहेत. चंदू रामकृष्ण हरी. प्रतीक कसं वाटतंय? अच्छा फ्रेशर सुरात पहिला अनुभव. अच्छा कसं वाटतंय? पण मजा येते आतापर्यंत चिखलातून. हा पाठ दुखली? पाठ अजून नाही दुखत आहे. जिमची ट्रेनिंग कामी येते का? अच्छा कुठे त्यांनी लिंक केलं उगाच काहीतरी जुळवायचं म्हणून. अच्छा हे दोघं आल्यापासून चालू आहेत कदाचित त्यांचं दुखत असेल. हा रामचा अनुभव असेल ना? थोडाफार आहे. अच्छा लहान असताना लहान बालपणी शेती केली. 7 वर्षापासून सगळं बंद आहे. अच्छा रेग्युलर. कोणाचं? तुझं की रामचं? माझं. अच्छा म्हणजे तू 7 वर्ष तुला अनुभव आहे सगळं. नांगर विंगर सगळं. अच्छा म्हणजे तुला नांगणीपासून सगळं. आणि हा मुळात तुझं शिक्षण वगैरे सगळं गावचंच त्यामुळे नाही वाटत. तू तर फॉरेनर वाटतो दिसण्यावरून. तर आमचा चंदू आपल्या तळा गावातला कोकणातल्या आणि तिथे त्यांचं घर आहे आणि त्याला शेतीचा अनुभव आहे. सगळं शिक्षण गावी झालं आहे. आता तो उदरनिर्वाहासाठी मुंबईत स्थायिक झाला आहे. पण विचार करतो. अच्छा म्हणजे नोकरीला कंटाळला बस झालं. रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी
शेती ही पंढरी माझी, शेती ही पंढरी माझी, शेती ही पंढरी. बारीक बारीक पावसाला आता सुरुवात झाली आहे. आणि हे बघा, हे पाठीवरती प्लॅस्टिक ठेवलं आहे, म्हणजे प्लॅस्टिकचं कापड आहे. आणि पाऊस आल्यानंतर हेच डोक्यावरती घेऊन शेतीचं काम आपलं सुरू ठेवायला लागतं, लावणीचं. कारण अशा वेळी आपण छत्री नाही धरू शकत, रेनकोट घालणं देखील आपल्याला सोयीस्कर नाही. त्यामुळे हे असे प्लॅस्टिकची कापडं घालून डोक्यावरती घेऊन पाऊस सुरू असणाऱ्या पावसात ही लावणी केली जाते. उतरा खाली. आता काय पप्पा दिवसभर डोक्यावरती घेऊन नाही बसणार आहे. तर शशी आणि सॉरी झालाय. हाय कर, व्हिडिओ चालू आहे. हाय कर ना सुनू. का उतरायचं नाही चिखलात? मग कशाला आलास? तर विघ्नेश आलाय. विघ्नेशने चिखलात पाय घातले, तोंड वाकडं झालंय. चल चल. आणि हा चैतन्याच्या शेतात आपण आलोय. चैतन्य, धन्यवाद, तू आम्हाला ही संधी दिली शेतात बागडायची आणि अनुभव घेण्याची. तर चला, तिकडे पुढे शेती सुरू आहे. आणि विघ्नेश चल, काय नाही, बिंदास. विघ्नेश लोळलास तू पूर्ण? काय मजा येते? मंडळी, ही बघा, ही खरी शेतातली मजा असते लहान मुलांसाठी. पण इतर वेळेला पायाला चिखल लागला की शी करणारी ही मुलं आज या शेतजमिनीमध्ये अक्षरशः लोळून घेत आहेत. पण यामुळेच या मुलांना जमिनीची आणि या मातीची ओढ लागेल. आदित्य भाऊचा थोडाफार एक्सपिरियन्स असेल. फ्रेशर. मोनिश भाऊ अगदी फ्रेशर आहे माझ्यासारखा. अच्छा. पण लेट ऑन बोर्डिंग होणार आहे त्याची. अच्छा. मनीष पहिल्यांदाच? हे CEO आहे आपल्या कंपनीचे. अच्छा. त्यांच्या मालकीच्या जमिनी आहेत. आम्ही शेतकरी मजदूर. आणि हे बघा, टेक्नॉलॉजी उन्हापासून वाचण्यासाठी. नाद करते काय, यावंच लागतं. आमची शिदोरी आलेली आहे शेतमजुरांची. हो येतं. मंडळी, काही वेळ आम्ही शेतात लावणी केली लहान मुलांनी. आम्ही सगळ्या मोठ्याने देखील त्याचा आनंद लुटला. आणि आता सगळं झालं. जी काही हातापायाला माती लागलेली त्याच्यातनं म्हणजे ती अंगाची माती काढण्यासाठी आपण या ओळात आलो आहे. हा ओळ आहे आणि तिथे पुढे पाणी साचलं आहे. त्याच्यामध्ये डबकं तयार झालं आहे आणि त्याच्यामध्ये आंघोळ करतो. आणि आपली लहान मंडळी सगळी तिथे आंघोळ करतो. तर अशी ही एकंदरीत शेतीची मजा होती. लावणीचा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर मस्त चिखलात मनसोक्त मजा केली. आणि त्याच्यानंतर आता आपण पाण्यात आंघोळ करायला आलो आहे. तर आंघोळ करून आल्यानंतर मीठ भाकर खाऊ, की शेतीच्या बांधावरचं जे भोजन असेल त्याचा आस्वाद घेऊ आणि नंतर परतीच्या वाटेवर. पाण्यामध्ये आंघोळ करून झाली आणि आता हे बांधावरचं जेवण या पत्रावळ्यांवरती. आणि आजचा मेनू आहे डाळ भात, पापड, तांदळाची भाकरी, वाटाण्याची भाजी, अळू, अळूची भाजी, चटणी येते, अळूचा फतफता, चटणी येते. आणि हे सगळे ही मंडळी आणि हे चैतन्याच्या घरातले सगळे. होते नाम घेता पुकाचे जीवन करी विद्व अन्न हे पूर्ण भरम उदर भरण नोवे जाणी जे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, वदनी कवळ घेता म्हणून झालेलं आहे. आणि हे सगळे आता मंडळींनी आता या बांधावरती जेवायला सुरुवात केली आहे. आणि ही विशेष चटणी आहे, सोलापुरी चटणी. आणि ती आपल्याला दिलेली दिनेश नवले. त्या दिनेशचा संपर्क क्रमांक आपण देत आहोत. जर दिनेशकडनं सोलापुरी पदार्थ जर आपल्याला मागवायचे असतील तर आपण
नक्की त्याला संपर्क करू शकता. ही खरी मजा असते शेतात येऊन बांधावरती जेवण्याची. आणि हे पूर्वापार आपली परंपरा चालत आलेली आहे आणि त्याचा आनंद या पिढीला आपल्याला घेता आला. आणि त्यासाठी मी मनापासून आभार मानीन चैतन्याचे, कारण चैतन्याने आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी मार्ग दाखवला, तो घेऊन आला आणि त्याच्याच घरच्यांनी आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था केली. तर मंडळी आता या जेवायला. मस्त आलं ना एकदम. अरे भाई मस्त आलं रे. असं वाटतंय की कोणतरी प्रोफेशनल शेतकरी पडतो. मंडळी आता मस्तपैकी जेवण झालं आहे आणि जेवण झालं आणि सकाळी जी आपण मूठ बांधून जी आपण लावणी केली ती संपली. तर आता अजून काही जो भात इथे लावलेला एकत्र केलेला तो आता पुन्हा उपटून त्याची मूठ बांधून पुन्हा जो राहिलेला भाग आहे शेताचा मगासचा तो आणि त्याच्या बाजूचा भाग तो आता लावायला घेणार आहोत. तर हा भात कशा प्रकारे काढला जातो, म्हणजे लावणी म्हणजे पेरणी केल्यानंतरचा भात कसा काढला जातो आणि नंतर तो कसा लावला जातो तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येईल. तर हा अशा प्रकारे उपटून काढला जातो हा भात. डायरेक्ट जोर लावायचे. वरच्यावर काढला जातो, माती बघा नाही निघत जास्त. त्यानंतर मग अशा प्रकारे या लाकडाला मारून त्याची माती वेगळी काढली जाते, जी थोडीफार निघते माती त्यासोबत ती. त्यानंतर अशा मूठ बांधून त्या ठेवल्या जातात. हे बाबा दाखवतात आपल्याला. अशा प्रकारे ही माती काढतायत. माती काढून झाली की मग त्यातलाच थोडासा भात घेऊन ही अशा प्रकारे मूठ बांधली जाते. स्वतःच पडणार. आमदाला पकडू टेन्शन येतो मला घेऊन जाईल. क्या आधी बदला नाही. येऊ का मागे ना लय जवळ आलो. केस उडवले प्लेअरने. प्लेअर गेला नाही बाहेर. नाही मारला नाही मारला. कुठे लागला कुठे लागला. येऊ दे मागे त्याला. ठीक आहे. खाली मारली. अरे याला काय, याला किती वेळ लागतो. उडी मारली.
राम दादा तुला टाइम दिला पकड. मंडळी शेतातली कुस्ती सुरू आहे. मगाशी आपण कबड्डी खेळलो. भूमिपुत्र वर्सेस परप्रांतीय. चल चैतन्य चल, घाबरू नको, चल चल, मारशील बरोबर, चल शबाश. ते बॉक्सिंग करतात ते कोण आहे? एक MMA चा प्लेअर, एक गावाचा कुस्तीवाला पेटल्या. चल चल, अरे घाबरू नको, मागे नाही, मागे झाड. चल चल, उठ उठ उठ. भूमिपुत्राला आपटलेला भूमिपुत्राला परप्रांतीय. भूमिपुत्र भूमीशी एकजूट झालेला. रास्ता भेटला. मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलात की कशा प्रकारे ही भात लावणी केली जाते आणि त्याच्यामध्ये मेहनत तर आहेच, पण मेहनतीसोबत जी धमाल मस्ती असते जी आपण त्या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्या सगळ्या मित्रमंडळीसोबत अनुभवली आणि जी मजा होती म्हणजे ते बांधावरचं जेवण असेल, त्यानंतर चिखलातलं लोळणं असेल आणि त्याच्यानंतर पाण्यात मनसोक्त डुबकणं असेल, तर यासारख्या खूप छान आठवणी या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला व्हिडिओमध्ये पाहता आल्या. सगळ्या मित्रमंडळी खूप छान धमाल केली आणि आता हा अनुभव आणि ही आठवण घेऊन आपण चाललेलो आहोत आता आपल्या घरच्या मार्गाला, परतीच्या वाटेवरती. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये इतकंच. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आपल्या जर अशा प्रकारच्या शेतीविषयक काही आठवणी असतील, मजा मस्ती असेल तर नक्की आमच्यावर शेअर करा. आपण जर विगमी चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवनवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला येतील. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.